काय म्हणलंय बघा. The refraction of light take place from air to water to glass, and glass to air. The ray emerges parallel to incident ray. The ray emerges parallel to incident ray are and correct relation Na, Nw, Ng represent rays of air, water, and glass respectively. ओके. आता ह्या प्रॉब्लेम मी काय दिले बघा की रिफ्रॅक्शन लाईट टेक प्लेस फ्रॉम एअर टू वॉटर, वॉटर टू ग्लास अँड ग्लास टू अगेन एअर. म्हणजे पहिला मीडियम कुठला आहे? एअर. बरोबर, राईट. एअर नंतर एअर नंतर हा वॉटर. वॉटर नंतर ग्लास आणि ग्लास नंतर एअर. मग तिने फाईन काय करायला सांगितलंय? फाईन करायला सांगितलं हे डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. ओके, तर लक्षात घ्या, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी जर NA म्हटला, NA म्हटला, हाऊ मच इट इज? इट इज C/C. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर म्हटला तर C अपॉन वेलॉसिटी इन वॉटर. अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फक्त ग्लास म्हटला तर C अपॉन वेलॉसिटी इन ग्लास. बरोबर. इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेलंच नाहीत. आता ह्यामध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? एअर. आता हे बघा, वॉटर अँड ग्लास, म्हणजे ग्लासचा विथ रिस्पेक्ट टू वॉटर. मी पहिल्या ऑप्शन मध्ये जातो, आता काय कळतच नाही आपल्याला काय करायचंय. मग बघा, लक्ष द्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. मी ऑप्शन ए बघालोय काय. आता हे कसं लिहितात? ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो न्यूमेरेटर मध्ये असतोय आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू डिनॉमिनेटर मध्ये असतो. अंडरस्टूड? ओके. मग इथं काय दिलंय? ANW आणि ANG. अंडरस्टूड? आता ऐका, काय लक्षात द्या, मी हे तर कळालं पहिल्या ऑप्शन मध्ये की हे असं आहे काय, तर असं नाही, विथ रिस्पेक्ट टू पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? एअर पाहिजे. मग विथ रिस्पेक्ट टू एअर अँड विथ रिस्पेक्ट टू एअर. ओके, तर ह्याचं काय होणार? मी फक्त ऑप्शन ए च पॉसिबिलिटी लिहिलो. सॉरी, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? चुकलं माझं. ऑप्शन ए काय? ऑप्शन एची ही व्हॅल्यू मी फाइंड करावं. लक्ष द्या, मी लिहिलेलं बरोबर होतं. हा, हे जर व्यवस्थित मॅथमॅटिक लिहायचं म्हटलं तर एन ऑफ ग्लास डिवाइड बाय एन ऑफ वॉटर. समजते सगळ्याला? ज्याचा फाइंड करायचा तो बरोबर एन साठी उलटा असतंय, बाकी सगळं डायरेक्ट असतंय. ओके, म्हणजे इथं आपण असं लिहितो WNG, आणि याला आपण काय म्हणतोय? डिनॉमिनेटर, आणि याला न्यूमिनेटर.
फक्त एन ला इनव्हर्स आहे, बाकी सगळं डायरेक्ट म्हणजे तुम्ही वेलॉसिटी ऑफ वॉटर बाय वेलॉसिटी ऑफ ग्लास, लॅमडा ऑफ वॉटर बाय लॅमडा ऑफ ग्लास असं लिहायला पाहिजे. मग तुम्ही जर पहिलं ऑप्शन बघितला तर ते मॅच होत नाही बघा. जी जी ए तर असतेच इथे, एक हे नेहमी असते काय लक्षात ठेवा. ए ची व्हॅल्यू किती असते? 1. अंडरस्टूड. मग मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हटलं, असं म्हटलं काय, तर ही व्हॅल्यू कशी येणार? इट इज एन ऑफ ग्लास डिवाइड बाय एन ऑफ एअर. म्हणजे इट इज एन ऑफ एअर ऑलवेज 1, त्यामुळे इट इज एन ऑफ ग्लास ओनली. कळालं? हा. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर काय येणार? NW बाय NA. हे कळतं सगळ्यांना? म्हणजेच काय, NW. बरोबर आहे काय? हे कळालं? मग तुम्ही मला सांगा, हे ऑप्शन असं आहे का ए ऑप्शन? नाही. मग मी बघितल्यानंतर कळालं की डी ऑप्शन असं आहे. NG बाय NW. NG म्हणजे काय? NG म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट एअर. अँड NW म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट एअर. नथिंग बट विच ऑप्शन? ऑप्शन डी. काल कसं सॉल्व्ह केलं? मी ऑप्शन ए पण स्टार्ट केलं. ए म्हणजे काय, ग्लास विथ रिस्पेक्ट वॉटर म्हणून ते लिहिलं. मग NG बाय NG म्हणजेच काय, ANG. ग्लासचा विथ रिस्पेक्ट एअर, वॉटरचा विथ रिस्पेक्ट एअर NW असतं, कारण ए किती असेल विथ 1, सी बाय सी असते ते. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? ओके. अवघड प्रॉब्लेम